गोपालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञानडी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे गोला तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. परमात्मा म्हणतात, हे भोळ्या जीवा, तू कोणत्या गोष्टीचा अभिमान बाळगत फिरत आहेस? एक छोटीशी पोस्ट प्राप्त करून, एका छोट्याशा तुकड्याचा मुख्य बनून, राजा किंवा मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री बनून तू कुठे राहतोयस? ये काल गह कर केश, म्हणजे तुझे केस पकडेल जेव्हा तुझा अंतिम समय येईल. आणि तो अंत समय न जाणे कुठे येईल. घरी पण येऊ शकतो आणि परदेशात तू गेला आहेस तिथेही येऊ शकतो. तर तिथेच तुला मारून टाकेन, सोडणार नाही. कहाँ जन्मे कहाँ पाले पोसे, खूब लड़ाए लाडे, ना जाने इस देह के है कहाँ खंडेंगे आडे. पुण्यात्म्यांनो, परमात्म्याची ही वाणी आपल्याला नेहमीच हृदयात साठवावी लागेल. आणि या घाणेरड्या जगात जर तुम्ही थोडाफार आधार मागत आहात, सुख पण मागत आहात, प्रोटेक्शन पण मागत आहात, अशी संकटे न येवोत आपल्यावर, तर या परमेश्वर कबीरजींच्या शरणच ग्रहण आपणास करावे लागेल. जर पूर्ण विश्व आज ह्या परमेश्वराच्या शरणात आलं आणि हा दास जो नाम जप आणि विधी आणि मर्यादा सांगतो आहे त्याचं पालन कराल, तर पुन्हा सतयुगासारखं वातावरण सुरू होईल. सतयुगामध्ये काय होतं की खूप मोठं आयुष्य होऊन जातं, कारण की अकाल मृत्यू नाही होऊ शकत. हा काळ परत अटॅक नाही करू शकत. आणि आपसात खूपच चांगलं प्रेमभाव राहील, किंवा लूट खसोट लाचखोरी हाहाकार माजलाय. ह्या मायेने सर्वांना आंधळं बनवलंय. असे मोठे मोठे मंत्री आणि मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री आणि त्यांच्याही वरचे हे भ्रष्टाचाराच्या आरोपात येतात. शर्मेची बाब आहे. कारण की मनुष्याचं स्वत्व संपून जाईल. का होईल? कारण की तत्वज्ञानाशी परिचित नाहीये, भगवंताच्या विधानाशी परिचित नाहीये, आध्यात्मिक कर्मांशी परिचित नाहीये. याच कारणाने आपण चुकांवर चुका करीत राहतो. एका मायेच्या कारणाने भावाचा भाऊ शत्रू बनून जातो, बहीण भावाची शत्रू बनून जाते, भाऊ बहिणीचा शत्रू बनून जातो. माता पित्यांची कदर राहत नाही, माया माया दिसत राहते, शरम राहिली नाही, लाज राहिली नाही. पुण्यात्म्यांनो, परमात्मा कबीर परमेश्वरजींच्या शरणात आल्याने आपण हा विचार पण करू शकत नाही, हे परमात्मा, पहिला हाच व्यवसाय होता, पहिला हाच आमचा जॉब होता, हीच आमची नोकरी होती किंवा तोच व्यवसाय होता, आणि आम्ही सारा दिवस भटकत राहत होतो. रात्री पण झोप येत नसे आणि ओव्हरटाईम पण करत होतो, पण तरीही आमची गुजराण व्यवस्थित होत नव्हती. आणि टेन्शन ग्रस्त राहत होतो ह्या परमेश्वराच्या शरणात आल्याने. कारण की हे ज्ञान असं होईल आपल्याला, आणि बरोबरच भगवंताची आपल्याला सोबत असेल. तुमचं सगळ्यात आधी हे टेन्शन समाप्त करतील. आणि तुम्ही हा विचारही करू शकणार नाही की हे भगवान, त्याच पैशात, त्याच नोकरीत, पगारात आज आपण खूप चांगल्या प्रकारे चांगला गुजाराही करीत आहोत आणि 2 पैसे आमच्या जवळही राहत आहेत.
याचं एक कारण तर हे असेल की आपलं विडी, दारू, मांस, तंबाखू यावर पैसा जो व्यर्थ होत होता तो आपला सेव्हिंगमध्ये येईल. दुसरं हे होईल की तुम्ही डॉक्टरांकडे जात होतात. पुण्यात्म्यांनो, जेव्हा मनुष्याची पापकर्म वाढत जातात, सांगतात आपल्याला येऊन की थोडंसं डोकं दुखत होतं. डॉक्टरकडे गेलो, सीटी स्कॅन सांगितला आणि त्यात त्यांनी मस्तकात गाठ सांगितली. ऑल इंडियामध्ये पाठवलं. लाखो रुपये लागले, डोक्याचं ऑपरेशन झालं आणि काही दिवसांनी जी ती स्थिती होती ती पुन्हा झाली. एक गाठ काढली, पण अजूनही गाठी होऊ शकतात. काय फायनल झालं काम यामध्ये? तर सांगायचा अर्थ असा की जेव्हा या परमेश्वराच्या शरणात तुम्ही याल, तेच आजार, तेच रोग जे लाखो रुपयात ठीक होत नव्हते, तुमच्या 10, 20, 50 रुपयांच्या औषधांमध्ये बरं व्हायला सुरुवात होईल. बहाणे करतात परमात्मा. थोडीफार औषधं पण घ्यावीत आणि परमात्म्याची बरोबर भक्ती पण करावी. मग पहा कसं होतंय. तर पुण्यात्म्यांनो, असे पुष्कळ भक्त येतात, ते सांगतात की पहिले आमचा कमीत कमी वर्षभरात 20,000 रुपयांचा मेडिकलचा खर्च होत होता, डॉक्टरांचा. आणि मग ते बीडी बंडलवाले वेगळेच आणि तो दारूवाला. आणि बीडीचा हिशेब केला तर मनुष्य प्रतिदिन 10-12 रुपयांची विडी आणि सिगरेट पिणारा तर माझ्या मते 50-100 रुपयांची पीत असेल, तर महिन्याचा हिशेब लावला तर 2-2.5 हजार रुपये हे खर्च होत होते, ते वाचले. आणि मग तो जो दारू पितो त्याचं तर एस्टिमेटच लावू शकत नाही, तो किती नाश करतो एका महिन्यात. तर परमात्म्याच्या भक्तीमध्ये हे विकार नाही चालत, हे आपल्याला कंपल्सरी त्यागावे लागतील. जर तुम्हाला परमात्मा हवा असेल आणि सुख हवं असेल या लोकातही, आणि मग तुमच्या घरात बरकत दिसून येईल. कारण की आपण परमात्म्याच्या महिम्याशी परिचित नाही होत. आम्ही नियत खराब केली. आपल्याला जास्त समजूतदार मानून आणि अधिक क्लेव्हर समजून परमात्मा प्राप्त नाही करू शकत. उपदेश घेतल्यानंतरही आपण आपली चतुरता नाही त्यागत. आपल्या विचारांनीच आपण आपल्या समजुतींनी भगवंतांच्या विधानाला रिजेक्ट करत राहतो, तर परमात्मा सहन करणार नाही. परमात्म्याचं नाम उपदेश घेतल्यानंतर आपल्या शंका कुशंका सर्व समाप्त झाल्या पाहिजेत. ब्लाइंड फेथ करावा लागतो प्रभूवर. आणि भक्त कायमच ब्लाइंड फेथ करत आलेत परमात्म्यावर. म्हणजे पूर्ण विश्वास, ज्याला अंधविश्वास असं म्हटलं तर चांगलं नाही वाटणार, पूर्ण विश्वास. अंधविश्वास कसे करायचे? की जे गुरुजींनी सांगितलं, संतांनी सांगितलं, आम्ही त्याला शिरोधार्य केलं. आपण ब्लाइंड फेथ करत होतो, डोळे मिटून विश्वास करत होतो ऋषींवर, गुरूंवर, की हे मोठे विद्वान पुरुष आहेत, यांनी परमात्म्याला जाणलं आहे, पाहिलं आहे, ओळखलं आहे. ज्या कारणाने हे, जसं की हे संस्कृतही जाणतात आणि वेदांचा, पुराणांचा, गीतेचा हे रेफरन्स पण देतात आणि संस्कृत त्याबरोबर बोलत पण होते, तर आपला डाऊट पूर्ण संपून गेला होता की हे काही जाणत नाहीत ते. आणि या कारणाने आजपर्यंत कोणीही संत लोकात उदयास आला, हे श्रद्धाळू त्याला असे चिकटून राहतात की जसे दिव्याच्या चारी बाजूला ते पतंग भिरभिरतात आणि जळून मरून जातात. तर याच प्रकारे या नकली गुरूंकडे जे प्राणी जातात आणि त्यायोगे आपलं जीवन नष्ट करून टाकतात, जसं दिव्याजवळ पतंग जाऊन नष्ट होऊन जातात. त्यांचा स्वभाव आहे, अशा श्रद्धाळूंचा स्वभाव आहे की ते गुरु आणि संतांवर पूर्ण विश्वास ठेवतात. आणि त्या स्वभावाचा दुरुपयोग करून घेतला ह्या नकली गुरु, ऋषी आणि मंडलेश्वरांनी. पूर्ण समाजाला परमेश्वरापासून कोसो दूर केलं. परमेश्वर आले होते कबीरजी,
त्यांनी हे ज्ञान दिलं होतं, जो हे दास आज आपल्याला प्रत्यक्ष देत आहे आणि सोबत प्रमाण पण दाखवतो आहे आपल्याच पवित्र सद्ग्रंथांमधून. जसं कालच्या रात्री आपण परमेश्वराच्या साकार आणि निराकार रूपाबाबत जी वचनं ऐकली होती, त्याच्या बरोबरीनेच आपण सद्ग्रंथांना पण स्वतः प्रोजेक्टरच्या माध्यमातून पाहिलं. तर आता काय म्हणायचं त्या संतांना, त्या ऋषींना? काय ते विद्वान होते? नाही, ते आंधळे होते. त्यांना मोतीबिंदू झाला होता. मोतीबिंदू ज्यांच्या डोळ्यात होतो, त्यांचे डोळे पूर्ण रूपात स्वस्थ दिसतात, पण त्याला दिसत मात्र काही नाही, तो पूर्ण आंधळा असतो. याच प्रकारे हे संस्कृत जाणणारे महाविद्वान, महामहर्षी, मंडलेश्वर, गुरु, ब्राह्मण, पंडित म्हणवत होते, यांना आपल्या सद्ग्रंथांचं कखचं सुद्धा ज्ञान नव्हतं. आणि याच प्रकारे हे सतलोक आणि सचखंडाचा महिमा गाणारे हे पंथ, नकली राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू पंथ, हे जय गुरुदेव पंथ, हे जेवढेही संत ऋषी झाले आहेत या मार्गाने, हे सगळे एकदम तत्वज्ञानहीन आणि अज्ञानी होते. करोडो श्रद्धाळूंना यांनी मिसगाईड केलं आणि असं केलं की आता ते ऐकायलाही तयार नाही आहेत, कारण की त्यांना ते महर्षी, परमसंत, परमधनी मानत असत. ह्या विषयात परमेश्वरांनी म्हटलं आहे, मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, दिखत के तो नैन चश्म इनके, फेरा मोतिया बिंदरे, मन माणिक लहर समंदरे, मुरजीवा नग सीप न सायर, वो निर्मल आनंद कंदरे. काय सांगतायत? कि मोती मुक्ता दर्शत नाही, ये जग है सब अंदरे, और दिखत के तो नैन चश्म इनका, फेरा मोतिया बिंदरे. आता हे यांना मोक्ष मार्ग, पूर्ण मोक्ष मार्गाचं ज्ञान नव्हतं, तत्वज्ञान नव्हतं, आपल्या सद्ग्रंथांशीही ते परिचित नव्हते. तर यांना तो मोक्षरूपी मोती दिसत नव्हता, ते अंध होते. और दिखत के तो नैन चश्म, डोळा तर जसाच्या तसा दिसतोय, परंतु फेरा मोतिया बिंदरे. हे विद्वान दिसत होते, कारण हे संस्कृत बोलायचे आणि आपले पूर्वज हे अशिक्षित होते. आपली मजुरी करून, शेती करून आपल्या मुलांचं पालन करायचे, पण आत्म्यात भगवंताची इच्छा सदा राहिली आहे या जीवाच्या. त्याच्या पूर्तीसाठी मग काळाने हे एजंट सोडून ठेवले आहेत. हे गुरु यांनी असा बट्ट्याबोळ करून टाकला, गावच्या गावं बिघडवून टाकली. गुरुआ गाम बिगाड़े, संतो गुरुआ गाम बिगाड़े, ऐसे कर्म जीव कला दिए, ईब जड़े नी जाड़े. तर पुण्यात्म्यांनो, आपलं सौभाग्य आहे की आपल्याला ह्या प्राईम टाईममध्ये मनुष्य जीवन प्राप्त आहे. आणि ह्या भक्तियुगात, भक्ती काळात आपल्याला मनुष्य शरीर प्राप्त आहे आणि त्याचबरोबर हा यथार्थ भक्ती मार्ग मिळाला. धन्य आहेत आपले माता पिता, ज्यांच्यापासून जन्म मिळाला. परमात्मा म्हणतात, या तो माता भगत जने, या दाता या सूर, और ना तरले बांझड़ी, क्यों व्यर्थ गंवावे नूर. परमेश्वर म्हणतात की एकतर मातेने भक्ताला जन्म द्यावा, वा दानवीर हो, दानी, दाता, आणि किंवा शूरवीर असो. अन्यथा असं म्हणतात की कुणी वेगळेच भणंग जन्माला येतील, जे भक्तीपासून दूर आहेत. सारा दिवस दुनियेला लुटतात, चांगलं वाईट सांगत राहतात, कोणाच्या नाकात दम आणतात. म्हणतात यापेक्षा चांगलं तर वांज राहा, जे आपलं तेज पण नष्ट करील. अशी नालायक
संतान उत्पन्न करून. तर पुण्यात्म्यांनो, आपले माता पिता धन्य आहेत ज्यांच्यापासून तुमचा जन्म झाला, कारण आपल्यासारखे भक्त जन्माला आले. आणि मग तुम्हीच दाता आहात, कारण दोन्ही हाताने तुम्ही दान करीत आहात. आणि दान दिल्याने आपली भक्ती वाढते. धर्म तो धसके नहीं, धसके म्हणजे नाश नाही होत. और धसके तीनों लोक. म्हणजे जरी तिन्ही लोकांचा नाश होऊन जाईल, धर्माचा नाश कधी होत नाही. आता जसं पुण्यात्म्यांनो, शूरवीर पण भक्तच असतो. भले तो वर्तमानात भक्ती करत नसेल, त्याचे मागचे संस्कार शूरवीराचे भक्ताचेच असतात. जसं प्रल्हाद होता शूरवीर, बिना हत्याराचा शूरवीर होता. हिरण्यकश्यपूने ते जुलूम केले, काळीज हेलावून जाईल त्याची सारी घटना ऐकून. पण भक्ताने भगवंतावर विश्वास ठेवला आणि शूरवीराप्रमाणे उभे राहिले की करा पिताजी जे आपल्याला करायचं आहे, परंतु भगवंतापासून दूर नाही होऊ शकत. शूरवीर होती मीराबाई. असे जुलूम केले तिच्यावर, मागे पाऊल नाही टाकलं त्या पुण्यात्म्याने. तर असेच कितीतरी हे जितके महापुरुष इथे जसे शूरवीर होते, ईसा मसीहजी सुळावर चढवलं की करा, पण मी जे सांगतोय ते सारं खरं आहे. त्या दुष्ट लोकांनी आपल्या रोजीरोटीला सांभाळण्यासाठी संसाराला, समाजाला त्या महापुरुषापासून दूर केलं आणि शेवटी त्याला मृत्यूच्या दाढेत ढकललं. परमेश्वर आले होते, कबीर परमेश्वर आले होते, ज्यांच्यावर ते जुलूम केले होते, काझी, मुल्ला आणि त्या ब्राह्मणांनी. त्यांची सारी कहाणी तुम्ही ऐकून घ्या, वाचून घ्या. जेव्हा आपल्या देवावर विश्वास बसेल त्यावेळी याला वाचाल तर डोळ्यातून अश्रू सुकणार नाहीत तुमचे. की आपण परमात्म्याला पण नाही सोडलं, परमात्म्याबरोबर पण आपण जुलूम केले, कारण की ते आपले पिता आहेत म्हणून त्यांनी याबाबत काही दुःख नाही मानलं. आणि तरीही ते आपल्या कल्याणासाठी राहून राहून येतात, वा आमच्यासारख्या दासांना आपल्या उद्धारासाठी, कल्याणासाठी पाठवत असतात. पुण्यात्म्यांनो, सत्संगाला येण्याने मनुष्याला कळतं की मी कोण आहे, कुठून आलो आहे, माझं इथे राहण्यामागे उद्दिष्ट काय आहे, माझ्या जीवनाचं उद्दिष्ट काय आहे, टार्गेट काय आहे. तर त्यानंतर मग जो आपण उद्देश मानून बसलो होतो या मनुष्य जीवनाचा, परत त्यात परिवर्तन होतं. आपण काय उद्देश मानला होता या जीवनाचा, जोपर्यंत हे तत्वज्ञान नव्हतं. जसं मुलगा शाळेत जातो, विद्यालयात जातो, त्याचं टार्गेट असतं मी चांगलं शिक्षण प्राप्त करेन, कुणी मोठा अधिकारी बनेन मी, किंवा चांगलं धन कमवेन, किंवा डॉक्टर होईन. आणि डॉक्टर बनणं किंवा चांगला ऑफिसर बनणं, उद्देश काय असतो की खूप धन कमावणं आणि मोठं घर बांधेन, मग लग्न करेन, मग पुत्रपुत्री प्राप्त होतील, मुलं होतील, परवरिश करेन, चांगलं शिक्षण देईन, मग त्यांची लग्न करेन आणि मग निश्चिंत मरून जाईन. हे काय टार्गेट झालं याचं? काय आपण हा विचार केलाय का ही सगळी कामं होऊ शकतात का आपली? काय माहीत कधी तिकीट कापलं जाईल. आता पुण्यात्म्यांनो, हा जीव परमात्म्याच्या विधानाशी अपरिचित होऊन आपल्या समजुतीत फार अडकला. जेव्हा त्याला आध्यात्मिक ज्ञान होईल, भक्ति मुक्ति के दाता सतगुरु, भटकत प्राण फिरंदा, उस साहेब के हुक्म बिना नहीं तरवर पात हिलंदा. आता पुण्यात्म्यांनो, आता इथे हा प्रसंग असा आहे की जर भगवंताच्या आदेशाविना पानही नाही हलू शकत, तर सर्व काही त्याच्याच आदेशानेच तर होत आहे. मग भक्तीची काय आवश्यकता आहे? मग सत्संगात जाण्याची तरी काय आवश्यकता आहे?
परमात्म्याच्या वाणीला समजणं कठीण आहे, कारण ती वेदांपेक्षाही गूढ रहस्यमय आहे. आता इथे दोन स्थिती आहेत. एकतर ह्या ब्रह्मची, जो काळ आहे. जोपर्यंत आपण काळाच्या व्यवस्थेत राहू, तर आपण आपल्या प्रारब्धालाच भोगू, त्यात काही परिवर्तन होऊ शकत नाही. आणि ज्या क्षणी आपण या परमाक्षर ब्रह्मला शरण येऊ, जे गीतेच्या अध्याय नंबर 18 श्लोक नंबर 62 मध्ये सांगितलंय गीता ज्ञानदात्याने, की अर्जुन तू सरळ भावाने त्या परमेश्वराला शरण जा, ज्याच्या कृपेने तू परमशांती आणि सनातन परमधामाला प्राप्त होशील. त्या परमेश्वराच्या शरणात आल्यानंतर मग त्या परमेश्वराच्या आदेशाविना पानही हलणार नाही. परंतु त्या परमात्म्याकडून लाभ प्राप्त करण्यासाठी आपल्याला जी मर्यादा आहे ती आपण प्रॉपरली पाळली पाहिजे. त्या मर्यादेच्या तुटण्याने मग काळाच्या हुकुमाविना पान पण हलणार नाही. त्याला जे करायचे ते तो करणारच. तर अशा प्रकारे जसे आपण परमात्म्यापासून दूर राहून प्रत्येक प्राणी असा विचार करेल की मी आपल्या मुला-मुलींना इतकं चांगलं शिक्षण देईन की हे टॉपमध्ये येतील, प्रत्येक इयत्तेत, आणि मग हे मोठे IAS, IPS किंवा डॉक्टर, इंजिनियर बनतील. आता पुण्यात्म्यांनो, सर्व ह्याच इच्छेने आपापल्या मुलांना शिक्षण देतात. आणि कोण किती काय बनतात, इकडे आपलं कधी लक्ष जात नाही. कारण की आपण त्या विचारांमध्येच ग्रस्त राहता, दुसऱ्यांशी डिस्कस करून बस इतकाच विचार करता की फलाण्याचा मुलगा डॉक्टर बनला आणि त्याने बाबा 2च वर्षात घर बांधलं. फलाण्याचा मुलगा इंजिनियर बनला, त्याला 3 वर्ष झाली, छान घर बांधलं, मोठी कार घेतली. म्हणजे जेवढं तो लुटतो, घसीटतो दुनियेला, तेवढी त्याची प्रेझ होते. आणि त्याची पुढे मग दुर्गती काय होईल ते तत्वज्ञानाच्या या जो आहे ना चष्म्यातून दिसेल की त्याची केवळ दुर्गतीच होईल. पुण्यात्म्यांनो, ज्या प्राण्याच्या भाग्यात जे लिहिलंय तेच त्याला मिळेल. कोणी हा विचार करेल की मी विचार करेन आणि मग मी प्रयत्न करेन आणि तेव्हा मला सर्व काही मिळेल, ही चूक आहे. प्रयत्न तर प्राण्याला करावेच लागतील, पण परमात्म्याच्या विना त्याला काही लाभ होऊ शकत नाही. आता जसं आपल्या समाजात आता तर खूप फरक पडू लागलाय. बुद्धिमान व्यक्ती झाले आहेत, मुलगा आणि मुलगीमध्ये पण फरक, अंतर नाही राहिलं. आणि दुसरं कारण हेही झालं की मुलींचा अभाव झाला. ही चांगली लागण लागली सगळ्यांना. आणि एक विशेष व्यवस्था ह्या परमात्म्याच्या कृपेने ह्या आश्रमातून एक विशेष व्यवस्था बनवली गेली आहे की जसं आपण आधी मुलीच्या विवाहात तर खूपच दुःखी होत असू, न जाणे किती दान करावं लागत असे, तरीही त्यांचं पोट भरत नसे, नियत खराब झाली होती. आता ते पूर्ण समाप्त झालं आहे की मुलीचा विवाह झाला तर आपण काही दान नाही द्यायचं, आणि मुलाचा विवाह झाला तर आपण 1 रुपया सुद्धा घ्यायचा नाही. कारण की आपण असं आहे ना की एक अशी फॉर्मॅलिटी आहे इथे, हे भगवंताचं विधान आहे की आपण एक दुसऱ्याच्या कर्जातून मुक्त व्हायचंय. आपण एकमेकांच्या लेनदेनमध्ये इथेच फसत राहतो. जसं आज कुणी कोणाबरोबर धोका दगा करून कोणी 20-30 लाख रुपये, 50 लाख रुपये, 10 लाख रुपये, 2 लाख रुपये कोणी घेऊन टाकतो, त्याचे हडप करतो, तर पुढच्या जन्मी त्याला द्यावे लागतील आणि जावई बनवून घेईल. पहिले जसं की काय व्यवस्था होती की तुम्ही पाहत आहात ह्या मोठ्या मोठ्या पैसेवाल्यांना मुलीचा विवाह व्हायचा, जावयाला मोठी कार देत होते, 2-3 लाख रुपये देत होते नगद, मोठं घर बांधून द्यायचे, कारण की तो मागल्या जन्मी घेऊन गेला होता त्याचं. आता तो जावई बनून घेतोय, मुलगी पण घेऊन गेला आणि 10-20 लाख रुपये पण आपले पुरे केले, आणि मग मृत्यूला प्राप्त होतो. एक खूप मोठा अधिकारी होता, त्याने आपल्या मुलीचा विवाह केला आपल्या रिटायरमेंटच्या 6 महिने आधी, आणि त्याला माहीत होतं की मी आमंत्रित करेन आपल्या
अंडर जेवढे अधिकारी आहेत ते येतील, कुणी 1,00,000 आणेल, 50,000 कोणी 10,000 दाखवून दाखवून देतील. आणि असंच केलं. मग तो रिटायर झाला. त्यावेळी 3-4 लाख रुपये मुलीच्या लग्नात लावले. ही सन 1988 ची गोष्ट आहे, 89 ची. त्यावेळचे 3-4 लाख तर आताचे 30-40 लाख समजा. एक खूप मोठा अधिकारी होता. त्याने आपल्या मुलीचा विवाह केला आपल्या रिटायरमेंटच्या 6 महिने आधी. आणि त्याला माहीत होतं की मी आमंत्रित करेन आपल्या अंडर जेवढे अधिकारी आहेत ते येतील, कुणी 1,00,000 आणेल, 50,000 कोणी 10,000 दाखवून दाखवून देतील. आणि असंच केलं. मग तो रिटायर झाला. त्यावेळी 3-4 लाख रुपये मुलीच्या लग्नात लावले. ही सन 1988 ची गोष्ट आहे, 89 ची. त्यावेळचे 3-4 लाख तर आताचे 30-40 लाख समजा. आता मुलीचा विवाह केला, 3-4 लाख रुपये खर्च केले. कर्मचारी अधिकारी कोणी 20,000 कोणी 10,000, कन्यादानाला 20,000 कोणी 50,000. आणि मग काय झालं? त्या विवाहाच्या 6 महिन्यांनंतर तिला घटस्फोट दिला तिच्या पतीने. आता त्या क्षणाला त्याला माहिती होतं की 4 लाखात मुलीचं लग्न केलं आहे आणि परत लग्न केलं तर 8 लाख लागतील. हार्ट अटॅक आला, मेला. आता काय बनेल? गाढव बनेल तो. आणि ज्यांच्याकडून घेतले होते ते लाठी मारतील, ओरडतील. परमात्म्याच्या विधानाशी जेव्हा आपला परिचय होईल तेव्हा विष दिसेल हे कोणाकडून पैसे घेणं. तर पुण्यात्म्यांनो, ह्या प्रकारे ही स्थिती बदलेल. तर आधी जी व्यवस्था होती त्यामध्ये कुठलीही मुलगी तिचा जन्म नकोसा वाटायचा. विवाह होताच हा विचार करायचे की भगवान संतान होऊ दे, पुत्र होऊ दे. आता त्याला पुत्र हवा होता, पण पुत्रीचा जन्म झाला. मग दुसऱ्या वेळेस पाहिलं, हे भगवान आता तरी दया कर, परमात्मा पुत्र होऊ दे. तरीही मुलगीच झाली. आता तिसऱ्या वेळेला जेव्हा पत्नी गर्भवती राहिली तेव्हा परिवाराला हीच आशा होती की भगवान पुत्र होऊ दे. तेव्हा पण पुत्रीच झाली. आणि चौथीही मुलगीच झाली आणि 5वी पण पुत्रीच झाली. आता मनुष्याला काय हवं होतं? काय मनुष्याने केलं होतं? तेच झालं जे त्याच्या कपाळावर आधीपासून लिहिलेलं होतं. तर इथे जर कोणी असा विचार करेल तर ह्याला म्हणतात, उस साहेब के हुक्म बिना नी तरवर पाथ हिलंदा. तर पुण्यात्म्यांनो, जेव्हा आपण ह्या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित होऊ तेव्हा आपला 90% मूर्खपणा निघून जाईल. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या खूप कामी येतील. एकेकाळी एका गावामध्ये, एका नगरामध्ये एक शेठ राहत होता. आणि त्याने आपल्या गुरुजींकडून जे ज्ञान प्राप्त केलं होतं त्यामुळे त्याला कळलं होतं की भाई, आता हे व्यावसायिक लोक जे असतात ते असं पाहतात की भाई मला कुठे लाभ होईल, यांना मोक्षाशी काही घेणं देणं नसतं. तर त्याने हा पत्ता विचारला आपल्या गुरुजींना जे सत्संग करत होते. म्हणाले, गुरुजी, असं म्हणतात की ह्या जन्मात जर कोणी कोणाकडून पैसे घेतले असतील आणि ते परत करू शकला नसेल तर पुढच्या जन्मात त्याला 1000 पटीने परत द्यावे लागतात. ते म्हणाले, हो बेटा, असंच होतं. तर त्या लालाजीने काय करावं? आपली पाटी लावली दुकानावर की भाई कर्ज घेऊन जा ज्याला हवं असेल त्याने. कोणाला लोन हवं असेल तर घेऊन जा, परंतु मी पुढच्या जन्मात परत घेईन, ह्या जन्मात घेणार नाही. आता हे पैशांचे पुजारी असतात, त्यांची इतकी खालची पातळी असते विचाराची. सांगतात की लालाजी मेला, यमाचे दूत पकडून घेऊन गेले. तर त्याला विचारू लागले की भाई, तुला पहिल्यांदा स्वर्गात पाठवू की नरकात, कारण की तुझे इतके पुण्य इतकं पाप आहे. तो म्हणाला, दोघांच्या मध्ये बसवा, म्हणजे
इकडचे पण येतील आणि नरकातले पण येतील, दोघांच्या मध्ये बसवा मला म्हणे. म्हणजे तिथे पण त्याने आपल्या बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार केला. तर ह्याच दृष्टिकोनातून त्या लालाजीने आपल्या फाटकावर ही पाटी लावली होती की भाई ह्या जन्मात जर कोणी लोन घेतलं तर पुढच्या जन्मात त्याच्याकडून घेईन मी. 2 ठग होते. त्यांनी ती पाटी वाचली. ते निघाले होते चोरीबिरी करायला, त्यांनी ती पाटी वाचली. दोघे म्हणाले, किती मूर्ख. आम्ही तर पहिल्यांदा पाहिले, मेंटल तर नाहीये. आता त्याच्याशी बोलणं केलं की भाई लालाजी आम्हाला 200 रुपये कर्ज दे. तर तो म्हणाला, घ्या ना भाई. ते तर पक्के ठग होते. ते म्हणाले की भाई आम्ही तर लवकरच परत देऊ, आम्ही व्यवहाराचे पक्के आहोत. तो म्हणू लागला, नाही भाई, मी तर पुढच्या जन्मातच घेईन. तर त्यांनी परत आग्रह केला की आम्ही 6 महिन्याच्या आतच व्याजासकट पैसे परत करतो. तर तो म्हणाला, हे व्याज घेईन पण पुढच्या जन्मातच घेईन, नाहीतर जा तुम्ही. तर त्यांनी विचार केला की ठीक आहे बाई, पुढच्या जन्मात घे. त्यांना फसवायचं होतंच त्याला. तर त्या दोघांनी आपले 200 रुपये किंवा कितीही 100 500 जे काही घेतले असतील आणि घातले गाठोड्यात आणि चालू लागले. पुढे ते चालत जात होते. एका गावाच्या बाहेर एका तेल्याचं घर होतं. पहिले तेली असायचे, बैल वापरायचे, तेलाचा घाणा चालवायचे आणि त्याच्यात मोहरी टाकायचे, त्यातून तेल बनवायचे. त्या तेल्याच्या अंगणात घाणा लागला होता. एक बैल चालत होता, घाणा चालवत होता आणि दुसरा तिथं उभा होता. झाडाला बांधून ठेवलं होतं. तेली कुठल्या तरी कामानिमित्त गावामध्ये गेला होता. ते दोघं तिथं थांबले. अल्पपहार करू, पाणी पिऊ. ते पाणी प्यायले. तर दोन्ही बैल आपसात बोलू लागले, बातचीत करू लागले. आता जो बैल फिरत होता त्याने घाण्यावर जो उभा होता त्याला विचारलं, बाबा तुझं किती देणं घेणं आहे या तेल्याकडे राहिलेलं. आता तो उभा असलेला बैल म्हणाला की आत्ता उद्या एक व्यक्ती येईल आणि मला ह्याच्याकडून विकत घेऊन जाईल 200 किंवा 400 रुपयामध्ये. तो जो तेली आहे हा एवढे पैसे मागेल आणि तो जो मला न्यायला येईल तो माझे 1200 रुपये मागतो. त्याचा सगळं हिशेब बिशेब लावून व्याज धरून 1200 रुपये होतात आणि तो मग काय होईल, मला इथून घेऊन जाईल. पुढे एका राजाने हत्तींचं युद्ध लावलं एकमेकांशी मोठं आणि त्यात बक्षीस ठेवलेलं असेल, 12 रुपयांचं ठेवलेलं असेल. मला ते घेऊन जातील, त्यांचा तो तमाशा बघू लागतील, हत्तींचं भांडण युद्ध, आणि मी त्या हत्तीला हरवेन ज्याने सर्वांना पराजित केलेलं असेल आणि मग मला 1200 रुपयांचं बक्षीस मिळेल माझ्या मालकाला, जो मला इथून घेऊन जाईल. माझा मृत्यू होईल व माझा आणि त्याचा हिशेब पूर्ण होईल भाई. मी आधीच्या जन्मात त्याच्याकडून जे 20 रुपये घेतले होते आज ते 1200 झाले. मग त्याने परत विचारलं की भाई जो गाणा फिरवत होता त्याला विचारलं की भाई तुझा काय हिशोब आहे, तुझा आणि तेलीचा. तो म्हणाला की आता माझा आणि ह्याचा हिशेब पूर्ण होणार आहे आणि मी 1-2 तासात मरणार आहे. तेवढ्यात तो तेली आला आणि त्यांचं काळीज हेलावलं. ते म्हणाले की अरे कमाल झाली, ते बैल बोलतायत आणि बैल बोलतायत ते खरंच होईल. हे तर वेगळंच आहे, देवच त्यांच्या तोंडातून बोलत आहे. मग त्यांनी विचार केला की आज इथेच थांबावं लागेल आणि उद्या पाहू की हा कधी मरतोय आणि त्याला घ्यायला ग्राहक कधी येतोय. तेली आला. त्यांना विचारलं की भाई तुम्ही कोण आहात, कुठून आला आहात. ते म्हणाले आम्ही असेच ह्या रस्त्याने जात होतो, पाणी प्यायला थांबलो. आणि तेली म्हणाले की ठीक आहे, आता उशीर झालाय, संध्याकाळ झालीय, तुम्ही इथेच थांबा, सकाळी निघालात तर छान होईल. त्यांना तर थांबायचंच होतं. 2 तासांनी तो बैल जो चालत होता त्याचा मृत्यू झाला, जो घाणा फिरवत होता. आता त्या दोघांचं काळीज
धडधडायला लागलं की अरे हे तर खरं ठरलं. तिकडून दुसऱ्या दिवशी सकाळी एक व्यक्ती आली आणि त्या तेल्याला म्हणू लागली की भाई, मला कोणाकडे बैल असेल तर सांग किंवा तुझ्याकडे असेल तर मला दे. आता तेल्याला भीती वाटू लागली की बैल तर चालता चालता मेला, प्राण्यांमध्ये काही आजार वगैरे आलाय की काय. मग ह्यालाच विकून टाकतो आणि मग दुसरा विकत घेऊन येतो. त्याने त्याचे 500, 400, 100, 200 जितके रुपये मागितले आणि त्याने देऊन टाकले. ते दोघे जण आपापली गाठोडी बांधून तो जो बैल घेऊन चालला होता त्याच्या बरोबर चालू लागले, हे पाहायला की जसं त्यांनी सांगितलं होतं की बैल हत्तीला हरवेल का. तिथे काय झालं की ते जाऊन उभे राहिले. दंगल सुरू झाली होती. हत्ती आपापसात कुस्ती खेळत होते. एक हत्ती सगळ्यांना पराजित करून जात होता आणि लास्टमध्ये तो एकटाच उभा राहिला आणि आणखीन आणाबाई कोणाचा हत्ती घोडा असेल तर ह्याच्याबरोबर लढवायला. हा केसरी झाला आहे. ते जाऊन उभे राहून तमाशा पाहू लागले. बैलाची दोरी हातात पकडली होती. त्या बैलाची हातातून दोरी निसटली आणि तो हत्तीच्या दिशेने पळू लागला. लांब लांब शिंगे होती त्याची. हत्तीने त्याला सोंड मारली. ती सोंड शिंगाला लागली आणि शिंग त्या सोंडेमध्ये अडकलं. हत्ती खूप किंचाळला, ओरडला, चित्कारला. हत्तीच्या सोंडेत खूप वेदना होऊ लागल्या. हत्ती जोरजोरात रडू लागला, किंकाळ्या फोडू लागला. त्याने चित्कार मारून आपली सोंड सोडवून घेतली आणि पळून गेला. तर हा विजयी झाला बैल. 1200 रुपये राजाने बक्षीस दिलं. ते 1200 रुपये त्याच्याकडे आले, त्या बैलवाल्याकडे आले. त्या क्षणी त्या बैलाचा मृत्यू झाला. आता त्या दोघांच्याही त्यांच्या पायाखालची जमीन सरकली की आता भुंडी बनावं लागेल, बैल बनावं लागेल. त्या लालाजींचा ज्यांच्याकडून पैसे घेतले आहेत आपण, ते दोघे परत आले. दुसऱ्या दिवशी जसेच्या तसे त्या दोघांनीही पैसे तिथे ठेवले. शेठजी, हे पैसे घ्या, आम्हाला याची गरज नाही. लालाजींनी त्यांना गल्लीच्या बाहेर फेकून दिलं आणि म्हणाले, मी घेणार नाही, पुढच्या जन्मीच घेईन, आत्ता नाही घेणार, पुढच्या जन्मातच घेईन. आणि ते ठक मात्र त्याला हात जोड जोडून म्हणू लागले की माफ करा लालाजी, अरे घेऊन जाणं हे, मी घेणार नाही परत हे. त्यांना बाहेर टाकलं. त्यांनी विचार केला की खूप गोंधळ झाला भाई. आता उचलून त्यांनी जर ते तसेच ठेवले तरीही ते द्यावेच लागतील आणि खूप सुरक्षित ठेवावे लागतील. कुणी हिसकावून घेऊ नयेत, ते वाचवून ठेवले पाहिजेत. तर त्यांनी विचार केला की भाई साधू संतांकडे ह्याचं समाधान मिळू शकेल. एक संत कुठे बसला होता त्याच्याकडे गेले आणि म्हणू लागले की महाराजजी, आम्ही एका मोठ्या संकटात सापडलो आहोत, काही उपाय सांगा. सगळी हकीकत सांगितली. आता तो संत म्हणाला, भाई एक काम करा, ह्यातून लालाजींच्या नावाने काही धर्मपुण्य करा. तुम्ही असं करा, एक धर्मशाळा बांधा मुख्य रस्त्यावर आणि एक विहीर खोदा. त्याच्यावर लिहा की लालाजी, त्या शेठचं नाव, त्याच्या नावाची धर्मशाळा. आणि मग असं करा, त्याच्यामध्ये कोणाला राहू देऊ नका आणि त्या विहिरीचं पाणीही कोणाला पिऊ देऊ नका. ते म्हणाले, मग काय होईल? मग काय होईल ते नंतर बघू, मी जे सांगतोय ते करा. आता त्यांनी विचार केला की महात्म्याने सांगितलं आहे ते तर करू, काय होतं ते पुढे कळेल. त्यांनी एका मुख्य रस्त्यावर, जो स्टेशनवरून उतरून गावाकडे जात होता, स्टेशनवर उतरून जे यात्री यायचे त्या नगराचे, स्टेशन 2-3 किलोमीटर दूर होतं नगरापासून, त्याच्या मध्यभागी बनवली. म्हणजे त्याच्या 2-2.5 किलोमीटर दूर होतं तर 1.25 किलोमीटरवरती बनवली. आणि एक विहीर खोदली आणि एक धर्मशाळा बांधली आणि त्याच्यावरती लालाजींचं नाव लिहिलं, ज्यांच्याकडून त्यांनी लोन घेतलं होतं. आता तिथे यात्री यायचे आणि पाणी प्यायला अथवा थोडा वेळ विश्राम करायला त्या धर्मशाळेच्या जवळ जायचे. तर हे दोघे लाठी घेऊन तिथे उभे होते, खबरदार जर आत आलात तर निघून जा इथून. तर ते म्हणायचे की भाई का, तुम्ही तर धर्मशाळा बांधली आहे, विहीर खोदली आहे, तर राहू का देत नाही, पाणी का पिऊ देत नाही? तर म्हणायचे लालाजींना विचारा भाई.
त्यांनी मनाई केलेली आहे आणि आम्हाला इथे नोकर म्हणून ठेवलं आहे आणि बजावलंय की इथे कोणाला राहू द्यायचं नाही आणि पाणीही पिऊ द्यायचं नाही. तर ते आम आदमी विचार करायचे की काय मूर्ख माणूस आहे, इतके पैसे खर्च केले आणि कोणाला थांबू देत नाही, असा कसा लालाजी हा. सगळे शिव्या देत जायचे. एके दिवशी त्याचा व्याही आला. त्याच्या मुलीचं लग्न होतं. तो व्याही आला, त्याने पाहिलं वाचलं की हे आपल्याच नातेवाईकांनी बनवलेलं आहे. तो छाती ठोकून त्या ठिकाणी आला, निघाला तिकडे. हे दोघे लाठी घेऊन उभे होते. खबरदार जर इथे आलात तर. तो म्हणाला, अरे काय झालं भाई, मी यांचा नातेवाईक आहे. ते म्हणाले, बाहेर निघ, तू कोणाचाही नातेवाईक असू दे. ह्याने असं सांगून ठेवलंय या शेठने की या धर्मशाळेत कुणीही राहायचं नाही आणि या विहिरीतलं कुणी पाणीही प्यायचं नाही. आमची ड्युटी लावली आहे इथे. तो म्हणू लागला, अरे हा तर खूप नालायक माणूस आहे, मी तर ह्याला खूप चांगला माणूस समजत होतो ह्या नातेवाईकाला, पण हा तर दुष्ट माणूस निघाला. बोला. पाणपोई बांधली, विहीर बांधली, धर्मशाळा बांधली, पण कोणाला थांबू देत नाही. तो आला मग त्याच्या नातेवाईकाकडे यायचंच होतं त्याला. तो त्याला म्हणाला, अरे तू तर किती नालायक माणूस आहेस, तू तर एवढे पैसे लावले आहेत, कशाला एवढे पैसे लावले, धर्मशाळा बांधलीये, विहीर खोदलीये, आणि ते 2 गुंड तिथे ठेवले आहेत, ते ना कोणाला पाणी पिऊ देत आहेत आणि ना कोणाला थांबू देत. ते मग कशाला एवढे पैसे वाया घालवलेस, तुझी बुद्धी भ्रष्ट झालीये का. आता त्याने विचार केला की भाई कुठली धर्मशाळा आहे, कुठली विहीर आहे. तो बराच वेळ विचार करू लागला की काय गोष्ट आहे ही, तुम्ही काय सांगताय. तर ते म्हणू लागले की तिथे धर्मशाळा बनवलीये, लालाजींनी धर्मशाळा बनवलीये, विहीर खोदून ठेवलीये आणि तिथे उभे केलेत ते 2 गुंड लाठी घेऊन, ते कोणाला येऊ देत नाहीत. लालाजींचा हुकूम आहे सांगतात. त्याने विचार केला, पाहूया कुठे आहेत ते. दोघेजण लाठी घेऊन उभे होते. त्याला समजलं की हे तर भाई माझी बेइज्जती करतायत. तर म्हणू लागला की भाई माझा पिछा सोडा तुम्ही. तर म्हणाले की आमचं कर्ज फेडून टाक आणि सांग की माझे पैसे मिळाले म्हणून. तर म्हणाला, भाई 2 हात जोडले, मी तुमचं माझं लोन माफ केलं आणि समजतो की माझे सगळे पैसे मला मिळाले, माझी बेइज्जती करू नका तुम्ही. तर ते निघून गेले आणि मग मजुरी करून पोट भरू लागले. साधू संतांकडून उपदेश घेतला, भक्ती केली, कल्याण करवलं. तर पुण्य लोक हो, हे सत्कर्म पहा, तुम्हाला ही दंतकथा वाटेल, परंतु ही तुमच्या हृदयामध्ये उतरली पाहिजे. आज काय हालत आहे जीवाची. तर अशा प्रकारे जेव्हा आध्यात्मिक ज्ञान होईल आपल्याला, आपण ही चूक करू शकणार नाही. हा दास पाहत आहे, आधी दारू प्यायचे, पत्ते खेळत असायचे, दुनियेला लुटत असायचे, 2चे 20 करायचे, मग तो कोणी दूध विकणारा असो की दुकानदार असो, आणि सर्व बाजूंनी नाश होत होता त्यांचा. आणि आज तो प्राणी कोणाचे 10 रुपये जरी आले ना तरी ते परत करतो. एक भगिनी सांगत होती की मी एका लालाजींकडून कापड घेतलं. त्याने किंमत सांगितली. कमी जास्त करून जो आमचा फायनल रेट झाला तो 200 रुपये झाला आणि मी त्याला 1000ची नोट दिली. त्याने मला 1250 रुपये परत दिले. त्याचा काहीतरी गोंधळ झाला. तर मला त्यावेळेला लक्षात आलं नाही आणि घरी गेल्यावर पाहिलं की मी तर इतक्या रुपयांचं सामान आणलं आणि माझ्याकडे इतके पैसे उरले. हे तर जास्त पैसे आले शेठजींचे. दुसऱ्या दिवशी गेले आणि त्याचे परत पैसे केले जितके जास्त आले होते. त्याचा चेहरा पाहण्याजोगा झाला. मुली, तू तर साक्षात देवी आहेस. इथे तर फसवतात, परत देणं तर दूरच राहिलं, आणि संधी मिळाली तर अजून घेऊन जातील ते, आणि तू परत द्यायला आलीस, माझ्या तर लक्षात पण नव्हतं. तर पुण्यात्म्यांनो, अशा प्रकारे तुमच्याकडे कोणाचा नवा पैसा सुद्धा पचवता येत नाही. आत्मा ऐकणार नाही तुमची, कारण त्याला माहितीये की पुढे काय काय दुर्गती होईल आणि कसं पूर्ण करावं लागेल. गाढव बनून कुंभाराच्या घरी
हा प्राणी ते पूर्ण करेल. आणि त्याला किती त्रास होईल त्याचा, जो सहन करेल ते त्यालाच माहिती. तर पुण्यात्म्यांनो, परमात्मा म्हणतात आपली महिमा सांगताना, कि तुमने उस दरगाह का मैल नहीं देखा और धर्मराज के तिल तिल का लेखा. तर प्रसंग चालू आहे की जेव्हा आपण परमात्म्याच्या आध्यात्मिक ज्ञानाशी परिचित होऊन जाऊ तेव्हा एक विशेष व्यवस्था बनेल. आत्म्यामध्ये एक विशेष उभार येईल. आता पहा, हा दास आजही कमीत कमी 4 भक्त आले होते. म्हणाले, रस्त्यामध्ये 100 रुपये पडलेले दिसले. आता त्यांनी ते घेऊन इथे दान केले. घरी नाही घेऊन गेले. आणि याआधी काय स्थिती होती, असं पाहून ते पटकन उचलायचे आणि कुणी बघत नाहीये ना हे पाहून खिशात टाकायचे. तर ही वृत्ती आपली आता बदलत आहे. कोणी म्हणतात की 500 रुपये, असे 5,000 रुपये मला पडलेले मिळाले. आणि जात होतो आणि एक व्यक्ती येत होती. मला असं वाटलं की त्याचं काहीतरी हरवलंय. मी त्याला विचारलं, भाई कुठून आलायस, कुठे जात आहेस? तो म्हणाला, कुठे जाणार, माझे पैसे हरवलेत. आणि खिशातून खाली पडले, कसे ते मला समजलं नाही. सगळीकडे शोधलं पण नाही मिळाले. किती पैसे होते तुझे भाऊ? की 5,000 रुपये होते आणि अशा अशा नोटा होत्या. मी त्याला तसेच्या तसे काढून दिले आणि म्हणालो, हेच ना ते? त्याने मला मिठी मारली एकदम आणि म्हणाला की आजच्या युगात असे देवता उरले आहेत. तर पुण्यात्म्यांनो, अशी ही पूर्ण स्थिती बदलत जाईल आणि तुमचा आत्मा इतका खुश होईल त्या पैशांना परत करून. आणि जर आपण कोणाची चोरी केली तर दुप्पट दुःख मिळतं त्या प्राण्याला, दुप्पट विनाश होतो. एक भक्त खूप गरीब होता, शेतकरी होता. आणि त्याने परमेश्वर कबीरजी, कारण की ते परमात्मा वारंवार येत असतात, कधी साधूच्या रूपात, कधी संतांच्या रूपात, अथवा एखादं जीवन ते पूर्ण एका जनसाधारण माणसाप्रमाणे जगून पूर्ण करतात. तर तो गरीब माणूस होता. म्हणू लागला, महाराजजी खूपच स्थिती खराब आहे. परमात्म्याचं ज्ञान ऐकलं. परमेश्वर म्हणाले, बेटा मन साफ ठेव, तुला काहीच कमी पडणार नाही आणि ही भक्ती करत राहा. जितकं तुला हवं आहे तेवढं भगवान तुला देईल. आता काय झालं की त्याच्याकडे एक बैल होता, त्यावर तो अवलंबून होता. एक चोर होता. त्या चोराने काय विचार केला, तो चोरी करायला निघाला होता आणि त्याने पाहिलं की एक गरीब व्यक्ती उन्हाळ्याच्या दिवसात झोपला आहे आणि त्याचा एक बैल बांधलेला आहे. त्या एका बैलाला चोरून घेऊन गेला तो. आता चोर कसा असतो, 100 रुपयाचा बैल असेल, ही त्या काळातली जुनी गोष्ट आहे. कुठल्याही काळातलं एक लालच आणि एक उदाहरण सत्य आहे. आणि त्याने तो अवघ्या 10 रुपयाला विकला की कुणी पकडू नये या भीतीने, की 20 रुपयाला. आणि विकून फुकून खाऊन पिऊन फुर, तो तर तसाच झाला. त्याने अशाच चोऱ्यामाऱ्या करत फिरत असताना विचार केला की चला, ज्याचा बैल मी चोरला होता तो साधाभोळा वाटत होता, त्याने पोलिसात तक्रार केली असेल का? तिथेच जाऊ. तिथे जाऊन पाहिलं तर 1-1.5 वर्षांनंतर काय पाहिलं त्याने? काय पाहिलं की त्याचे 2 बैल बांधलेले होते, खूप चांगल्या स्थितीमधले. आणि तो झोपलाय. रात्रीची वेळ. त्या चोराने त्याचे दोन्ही चोरले. दोन्ही बैल चोरले आणि निघून गेला. त्यांना विकून बिकून मग परत केलं फुरफुरा आणि परत पहिल्यासारखाच. त्याला परत तुटवडा जाणवू लागला. मग तो पुन्हा गेला. तो इकडे तिकडे फिरत फिरत त्याने विचार केला की एकदा परत तिथे जाऊन पाहू. तो तर एक साधाभोळा माणूस आहे, काही प्रतिक्रिया पण देत नाहीये. एखाद्या शोधकाला घेऊन मागे चालू लागला. त्याने तिथे जाऊन पाहिलं. काय पाहिलं? तिथे 4 बैल बांधले होते. 4 बैल खुंट्याला बांधले होते. आता तो विचार करू लागला, भाई माझा तर नाश झाला आणि 3 बैल चोरलेत मी ह्याचे.
आणि ह्याच्याकडे तरीही आज 4 बैल बांधलेले आहेत. हा कुठला जंतर मंत्र आहे याच्याकडे, हे मी आज त्याला विचारतो. आणि त्याचं तो तिथे झोपला होता तो शेतकरी, त्याला उठवलं आणि म्हणाला, उठ ना भाई जरा. शेतकरी म्हणाला, झोपला होता तो, म्हणाला, भाई मला छेडू नकोस, मला झोपू दे. दिवसभर काम केलंय, झोप येतेय, आता मला झोपू दे. तो म्हणू लागला, भाई मी चोर आहे. तो चोर म्हणू लागला, मी चोर आहे, मी चोर आहे. म्हणाल, तू चोर आहेस ना, मग तू तुझं काम कर, मला झोपू दे. तो म्हणू लागला की जे काम करायचं होतं ते माझ्याकडून होत नाहीये, म्हणून मी तुला उठवत आहे, नाहीतर मी तुला उठवलं असतं का? मी चोरी करू शकत नाहीये. मला हे विचारायचं आहे की हा कुठला जंतर मंतर आहे तुझ्याकडे भाई? मग तो म्हणाला की भाई, वाटलं तर मला मार किंवा सोडून दे, वाटलं तर शिक्षा दे, दंड दे. आता मी सत्य सांगत आहे, तुझा पहिला बैल पण मीच चोरून नेला होता. आणि मी तर ते आपले सगळे पैसे बर्बादीतच उडवले. आणि तुझे दुसरे 2 बैल पण मीच चोरून घेऊन गेलो होतो. आज मी आहे तिथंच आहे, त्याच स्थितीमध्ये आहे, आणि तुझ्या दारी 4 बैल बांधलेले आहेत. म्हणून आज मला चोरी करायला जमत नाहीये भाई. आता मी चोरी करण्याच्या स्थितीत राहिलो नाहीये. माझे हात थरथरतायत, शरीर कापतंय. हे पहा, तुझा तर नाश व्हायला हवा होता. तुझ्याकडे तर काहीच नव्हतं. तू तर खूप गरीब होतास. तुझं घरही आता व्यवस्थित करून घेतलंस. चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सतसाहेब. आपलं नाव? ललिता दळवी. आपण कुठून आलात? पुणे, महाराष्ट्र. संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली? 8/7/2016. संत रामपालजी महाराज यांची गुरुदीक्षा घेण्या अगोदर आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? शंकराची भक्ती करत होतो, उपवास वगैरे करत होतो, मंदिरात जात होतो, चतुर्शिंगी मातेला पण जाऊन आलो, तेही उपवास केले, नवरात्राचे सुद्धा उपवास केले. त्याचबरोबर बोलाई म्हणून इकडं आहे, त्यांचेही उपवास रविवार केले. त्यानंतर तुळजापूरलाही गेलो, सांगितल्यामुळं तुळजापूरलाही जाऊन आलो. जे तुम्ही सांगत आहात की तुम्ही अन्य देवी देवतांची पूजा करत होतात, चतुर्शिंगीला जात होतात, शिवभक्त होतात, तर ह्या भक्ती साधनेतनं आपल्याला व आपल्या परिवाराला काय काय लाभ प्राप्त झालेत? याच्यात लाभ तर काहीच झाले नाहीये, उलट की आपल्याला हानी. म्हणजे हे एवढं सगळं करत असताना घरात संकट यायची, दुःख म्हणजे आजारपण वाढले, खूप काय काय त्याच्यावर होत गेले. पण हे कधी लक्षातच आलं नाही की आपण भक्ती, आपली जी पूजा करतोय त्या देवांची, तर काहीतरी लाभ व्हायला हवा आहे. हा लाभच मिळाला नाही कधी. ह्या आजारामध्ये खूप काही मी त्रासलेले होते. मला याच्यातून उठता बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, एवढा म्हणजे खूपच मला त्रास होत होता. अगदी डॉक्टरांनी सुद्धा सांगितलं होतं की हा तुमचा शेवटचा क्षण आहे, राहिलेले दिवस आहेत. तर नातेवाईक माझे भेटायला आले की बाबा चला यांना भेटून यावं, काय आहे आखरी टाईम म्हणून. तर माझी बहीण, दाजी, वहिनी, भाऊ, माझी मुलगी, जावई, तिचे सासू सासरे, ॲटलीस्ट जी माझी दुसरी बहीण आहे त्यांची सून, मुलगा, हे सगळे येऊन भेटून गेले की असं का बाबा, एवढा त्रास कसा काय होतो, आणि ह्या त्रासातून इतकं कंटाळून एवढं सगळं करून सुद्धा एवढा त्रास होत होता की आज संपलं, आपलं आयुष्य संपलं, एवढं इथपर्यंत खूप त्रास झाला होता. जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्हाला जो त्रास होत होता तो असह्य होता आणि तो त्रास तुम्ही सहन करत होतात, आणि अशी एक परिस्थिती आली होती की तुम्ही शेवटची घटिका मोजत होतात. तर तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या शरणात कसे केलात? तर हे सगळे भेटायला आल्यामुळं मुलगा माझा महेंद्र, तो सुद्धा भेटायला आला मला, आणि खूप कंटाळल्यामुळे तो मला म्हटला, सत्संग ऐकायला येतेस का? तर म्हणलं ठीक आहे, अशी मेले तशी मेले, शेवटची इच्छा म्हणून मी सत्संग ऐकायला येते.
तर हे शेवट समजून मी हे सत्संग ऐकायला गेले. पण परमात्मांची, सद्गुरू रामपालजी महाराजांची कृपा अशी झाली की बसल्या बसल्या तिथंच मला दर्शन दिलं आणि त्यांनी माझा आजार तिथंच काढून टाकला. मी म्हटलं, जर खरंच परमेश्वर असेल, आपण म्हणतो मराठी भाषेत देव आहे, परमेश्वर आहे, भगवान आहे, तर हे कुठं आहेत? मग हे मला भेटले तर माझा आजार त्यांनी इथंच काढून टाकावा. तर त्यांनी असं काढलं माझ्या मणक्यातला आजार त्यांनी, की जसं कुठं आपला एखादा धागा किंवा काय असं गुंतलेलं असतंय, आपण असं त्यांनी माझा आजार मुळापासून काढून फेकून दिला. त्या क्षणी 15-20 मिनटं मला असं एकदम चक्कर आल्यासारखं झालं, कसं तरीच व्हायला लागलं. मी डोळे झाकून गपचूप बसले आणि त्याच्यानंतरून मग परमात्मांची जी कृपा माझ्यावरती झाली, तर मग नामदानाची वेळ आली. तर मला नामदान घ्या हे काही कळतच नव्हतं ना. तर परमात्म्यांच्या कृपेने 1 आठवड्यानंतर पुन्हा सत्संग होता राजयोगला. याला मी म्हटलं, मला आताही घेऊन चल तुझ्याबरोबर सत्संगला, मला यायचं आणि जे काही नामदान भेटतं ते मला घ्यायचं. मग तिथं गेल्यावरती मग मी नामदान घेतलं 8/7/2016ला. त्याच्यानंतर परमात्माने अशी कृपा केली की आज मी सांगू शकते की मला त्यावेळेस जो त्रास होता, आज मला सांगता येणार नाही की मला काय काय परमात्माने फायदे दिले आणि काय आजार होता. हा आजार त्यांनी पूर्णपणे माझा मुळापासून काढून टाकला. जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांच्या सत्संगाने, केवळ सत्संगाने तुमचा जो असाध्य असा रोग होता, ज्यावेळेस डॉक्टरसुद्धा हताश होऊन गेलेत, तो आजार पूर्णपणे बरा झाला आणि आज तुम्ही पूर्णपणे व्यवस्थित आणि स्वस्थ आहात. तर ह्या अनुषंगाने आपण इतर साधकांना काय संदेश देऊ इच्छिता? इतर साधकांना काय सांगू शकते की नुसतं सत्संग ऐकल्याने आजार बरा होत नाही, तर आपण कशी भक्ती केली पाहिजे. आपलेच आहेत हे देवता, हे गणेशी, ब्रह्मा, विष्णू, शंकर, पार्वती, दुर्गादेवी यांचीच आपल्याला खरी भक्ती कशी करायची हे सांगतात. आणि त्या मंत्र जापाने जे काही फायदे होतात आपल्याला ते सद्भक्तीने होतात. आणि हेच संत रामपालजी महाराज आपल्याला सद्भक्ती देतात आणि आपले काही असेल ते सगळं दूर करून टाकतात. ॲटलिस्ट आपला तुमचा आजार असो, मानसिक त्रास असो, आर्थिक असो, जोही काय असेल तो पूर्णपणे ह्या सत्मार्गातल्या भक्तीने आपला दूर होतो, कारण आपण सद्भक्ती करतो. जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा घ्यायची असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल? आपले TV चॅनल आहे, आपल्या टीव्हीला सत्संग येतात, त्यांचे भरपूर असे चॅनल आहेत की त्याच्यावरती सत्संग येतात. सत्संग चालू असताना तिथून खाली पट्टी चालते, त्या पट्टीवरती नंबर दिलेले असतात आश्रमचे. तुम्ही कोणत्या जिल्ह्यात, तालुक्यात राहत असाल, तुम्ही ते नंबरवरती कॉन्टॅक्ट करून तुम्हाला तुमच्या जवळच्या तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, गावामध्ये किंवा शहरामध्ये असाल तर तुम्हाला तिथं नामदान घेण्याची सुविधा उपलब्ध होती. हे जे नामदान तुम्ही घेतलं आणि त्यातून तुम्हाला जो असाध्य रोग होता तो बरा झाला, तर त्याच्यासाठी तुम्हाला किती खर्च लागला? नाही, 1 रुपया सुद्धा खर्च होत नाही. ॲटलिस्ट आपल्याला जे लागणार आहे भक्ती मार्गासाठी साहित्य, पुस्तक असो, जप मंत्र असो, हे आपल्याला पूर्णपणे फ्रीमध्ये दिलं जातं. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.